त्या राजवटीत बेकारांना हे आता म्हणता आम्ही दिला नाही, पण शिक्षक आम्ही दिल्या, मागासवर्गाने दिल्या, आदिवासीने दिल्या. अहो एवढ्यात काय मागणं? काँग्रेसचं सरकार असताना 2013ला मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न मला अध्यक्ष केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आणि त्या वेळेला मी आव्हान दिला सरकारला, मराठा समाजाला 16% समाजामध्ये जे गरीब आहेत, सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दुबळे आहेत, त्यांना आरक्षण देण्याची आवश्यकता त्या घटनेमध्ये, घटनेच्या कलम 16 आणि 17 मध्ये तशी तरतुदीप्रमाणे मी शिफारस केली. काय केलं आले हो, हे जातीवादी किती आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आल्या मुस्लिमांचं आरक्षण रद्द केलं, काय विचारलं नाही, काय चर्चा नाही, रद्द करून. आणि मराठाला आजही आरक्षण नाही. याही पुढे जाऊन मी सांगतो, जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि भाजपचं आणि शिवसेनेचं राज्य आहे तोपर्यंत मराठाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही, देणार नाही. काल परवा आरएसएसच्या एका नेत्याने सांगितलं की आरक्षण देशातलं रद्द व्हावं, द्यायचं तर सोडा, पण असलेलं रद्द व्हावं. आरएसएस त्या विचाराचं नाही आरक्षण देण्याचं, आणि मराठा मुस्लिम समाज यांचा विरोध आहे. मग त्यांच्या मनाविरोध जाऊ शकतात देवेंद्र फडणवीस? कदापि नाही. आणि सत्तेवर आल्यापासून अनेक घटना असतील, असे नियम असतील, त्या लोकांना जाचक असून जाती धर्मामध्ये ते निर्माण करणार आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष नाही, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी प्रयत्न आहे. हुकुमशाहीने देश चालवायचा, जनतेचं शोषण करायचं, जनतेला घाबरून ठेवायचं, त्यांच्या साध्या करायचं, घोडे करायचा, त्यांना अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सत्ता करायची. सत्ता पैशासाठी आणि पैसा सत्तेसाठी, हेच काम भाजप आज करत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.